प्रकरणानंतर आरोपीला अवघ्या 15 तासांत जामीन मिळाला होता आणि त्यावरून पुणेकरांनी तीव्र संताप व्यक्त केला होता। यंत्रणांच्या या ढिसाळ कामावर पुणेकरांचं नेमकं मत काय आहे, जाणून घेतलं एनडीटीव्ही मराठीनं। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार। एनडीटीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास्त या कार्यक्रमात पुण्यातनं तुमचं स्वागत करतोय। पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये पोर्शे कारनी एका अल्पवयीन मुलांनी 2 जणांना चिरडला आणि त्यांचा नाहक बळी गेलेला आहे। मात्र यावरनं आता पुण्यावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। तर नेमकं सांस्कृतिक पुणे, सांस्कृतिक शहर म्हणून या पुण्याची जी ओळख आहे, ही ओळख अशा घटनांमुळे पुसली जाते का? त्यासोबतच मोठमोठ्या IT कंपन्या पुण्यामध्ये होऊ घातल्या आहे आणि याच पार्श्वभूमीवर या IT कंपन्यांच्या माध्यमातून जे सांस्कृतिक पुणे आहे, या सांस्कृतिक पुण्यामध्ये काहीसं वातावरण घडवून केलं जातंय का, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत पुण्यातील काही तरुण आहेत, पुण्यातील काही ज्यांच्या मनामध्ये पुण्याबाबतची एक अस्मिता आहे, असे काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत। सुरुवातीला पुणेकरांकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की एकूण जी घटना झाली, या घटनेकडे तुम्ही कसं बघता आणि यामुळे पुणे शहर देशात पुणे शहराच्या ज्या सांस्कृतिक पुणे म्हणून ओळख आहे, ही ओळख पुसल्या जाते का? खरं देशात आत्ता तुम्ही जे सांगितलं सांस्कृतिक शहर पुणे विद्येचं माहेरघर, खरं आम्हाला पुण्याचा अभिमान आहे आणि अजूनही आहे। पण काही लोक पुण्याचं जे नाव खराब करत आहेत, तसं काय आता जी पब संस्कृती आली आणि कित्येक वर्ष आता आम्ही पण बऱ्याच वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय। खरं तर का होतं की कुठली तरी घटनेनंतरच कारवाई का, म्हणजे प्रशासन किती हे की कुठलं समजा आता तुम्ही हे म्हणजे एखादी घटना घडल्यानंतरच प्रशासनाला कळतं की म्हणजे आम्ही 21 वर्षाच्या खाली मुलांना दारू सर्व केली जाते म्हणून फेब्रुवारी महिन्यात आम्ही पत्र दिलेलं होतं, तरी कुठली कारवाई नाही। आणि प्रत्येक पुणेकर हा अलर्ट आहे आणि पुणेकरांना खरंच हे जी झालेली घटना दुर्दैवी आहे। आणि पुणे हे सांस्कृतिक शहर टिकवण्यासाठी जसं आराराबांनी लेडीज बार बंद केले, तसे पुण्यातले प्रत्येक ठिकाणी राज्यातले पब बंद झाले पाहिजे, राज्यातले पब बंद झाले पाहिजे असं सांगितलं जात आहे। सर, तुम्हाला एकूणच या घटनेबद्दल काय वाटतं आणि यासोबतच नेमकं पुण्याच्या आजूबाजूच्या जमिनींना ज्या पद्धतीने अलीकडे भाव आलेला आहे, त्यामुळं ह्या गोष्टींना जास्त चालना मिळते असं वाटतंय का? नक्कीच, तुम्ही जे म्हणलं ते अगदी योग्य आहे। आर्थिक व्यवहार खूप याच्यात मोठ्या प्रमाणावर चालतो, त्यामुळे याला पोलीस प्रशासन सर्वांचं संरक्षण मिळतं आणि सडकपासून संसदपर्यंत उद्योगपतींना पाठीशी घालणं हे या सरकारचं कदाचित एकमेव काम आता राहिलेलं आहे। जनतेला वाली उरलेलं नाही आहे असं आम्हाला सामान्य पुणेकरांना वाटतं। 8 आमदारांपैकी एकमेव आमदार त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी जाब विचारतो, ही पुण्यासाठी सर्वात मोठी शोकांतिका असं आज म्हणावं लागतंय। आणि यातून पुणेकरांनी येणाऱ्या काळात बोध घ्यावा की जनतेला जे आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो ते खरंच आपल्या पुणेकरांसाठी काम करतात का अजून कोणासाठी काम करतात, हे जाब विचारावं लागेल। अच्छा, लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे असं सांगितलं जाते। तुमची एक सामान्य पुणेकर म्हणून या घटनेकडे तुम्ही कसं बघता? झालेली घटना एक साहजिकता बघताना ना, पुणे हे शहर ना फार संवेदनशील लोकांचं शहर आहे। म्हणजे इथं कलेची जाण असणारे लोक आहेत, संवेदना इथले फार म्हणजे लोकांच्या काय म्हणतो प्रभावी आहेत। पण हे जे प्रकरण एखाद्याने दिसते ना, ते माणुसकीचे किंवा असंवेदनशीलच दिसतंय। म्हणजे काय म्हणतोय, बोथट झालेत काय हे, म्हणजे जो प्रशासन आहे संवेदना बोथट झालेले आहेत। पोलीस प्रशासन याच्यामध्ये म्हणजे दिसून येतं की बिकाऊ आहे आणि त्यामध्ये गृहमंत्र्यांचं काय समजणं झालं। संताप वाटतोय असे सगळे प्रकरण बघितल्यानंतर? नक्कीच संताप वाटतो। आणि सुरुवातीला तुम्ही जसं म्हणालात की पब संस्कृती आली म्हणून हे सगळं आलं का, मला वाटतं याच्या सगळ्याच्या मुळाशी जाऊन आपण विचार केला पाहिजे। कारण असा कुठला इव्हेंट घडला किंवा गुन्हा घडल्यानंतर आपण म्हणतो पब संस्कृती वाढल्यामुळं झाली आहे का, पण मला वाटतं कुठलीही गोष्ट टाळी ही एका हाताने वाजत नाही। आज पोलीस प्रशासन तुम्ही 10-11 नंतर कट्ट्यावर बसले तर तुम्हाला हटकतं। कुठलाही साधा वडापाववाला असेल गरीब तर त्याला थांबून दिलं जात नाही, 7-8 नंतर धंदा करून दिला जात नाही। मग आज पब्सला संरक्षण कसं काय मिळतं? बरं, हे सगळं झाल्यावरही आपण जो आरोप केला जातो सरकारवर की हे उद्योगपतींचं सरकार आहे, आज कुठंतरी त्या म्हणीवरती विश्वास बसावा असं वातावरण आहे। कारण ठीक आहे, मुलाकडून अपघात झाला मान्य आहे, पण रविवारी असा कुठला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उत्पन्न झाला होता, असा कुठला लोकांच्या कळकळीचा मुद्दा उत्पन्न झाला होता, असा कुठला आबाळ फुटून पडत होतं की त्या मुलासाठी रविवारच्या दिवशी सुद्धा जामीन तुम्ही आणलात? तुम्हाला या गोष्टीची संवेदना पाहिजे। आपल्या गृहमंत्र्यांची संवेदनशीलता गेलेली कुठे आहे? आज गृहमंत्र्यांवरती विरोधकांनी कुठलाही प्रश्न विचारल्यावर ते म्हणतात की उद्या कोण आमच्या गाडीखाली कुत्रं जरी येऊन मेलं तर उद्या विरोधक आमच्या नावाने बोंबलतील।
तर मला वाटतं सन्माननीय गृहमंत्री जे सेन्सिबल गृहस्थ आहेत त्यांनी अशा प्रकारे आज गरीबा घरची 2 मुलं मेलेली आहेत, तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे. आणि पुण्याचं नाव जे यामध्ये नाहक खराब होतंय, मला वाटतं पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, सर्वांनी या गोष्टीवरती तितकंच मॅनेज न होता कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि हा जो कलंक आपल्या पुणे शहराला आणि एकंदर संस्कृतीला लागलाय त्याकडे गांभीर्यानं पाहिला पाहिजे. आणि अर्थातच खूप जास्त संताप आहे, कारण तुरुंग याला कुठेतरी एक वेगळा बदल समानार्थी शब्द म्हणून तुम्ही जर का निबंध देत असाल, उद्या जर का मला वाटलं मला एखाद्याला गाडी खाली चिरडायचंय, मग मी माझ्या खिशात निबंध घेऊन फिरू का? मी जर का एखाद्याच्या अंगावर गाडी घातली, निबंध हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. सर, तुम्ही मला सांगा, लोक शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात, शिक्षणाची पंढरी म्हणून पुणे शहर ओळखलं जातं. यासोबतच आपण बघतोय की IT कंपन्या, आजूबाजूला IT कंपन्यांचं पेव फुटलं. ह्यामध्ये या सगळ्या गोष्टीमुळं देखील हा सगळा पब कल्चर असो, नाईट लाईफ असो, हे वाढतीये पुण्यात. नक्कीच ग्लोबलायझेशन किंवा IT कंपन्या येणं किंवा जमिनींचे भाव वाढणं ही गोष्ट शहरासाठी वाईट नाही. ग्लोबलायझेशन चांगलं आहे. इथल्या लोकल विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतात, शिक्षण ज्यांचं कंप्लीट होतं त्यांना नोकऱ्या मिळतात, ही गोष्ट चांगली आहे. पण त्याचा दुसरीकडनं जो निगेटिव्ह इफेक्ट होतोय शहरावर, की पब्स म्हणा, बार म्हणा, अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू सर्व करणं म्हणा, या सगळ्या गोष्टींचा जो अतिरेक झाला आहे त्याचा परिणाम आपल्याला परवा बघायला मिळाला. आणि पैशाचा माज हा तुम्ही जो दाखवला गेला की 1 दिवसात जामीन आणणं, सुट्टीच्या दिवशी जामीन आणणं, ही गोष्ट अत्यंत निंदनीय होती. आणि ही कुठल्याही स्तरावर, कुठल्याही समाजाच्या स्तरावर ॲक्सेप्ट केली जाणार नाही अशी गोष्ट झालेली आहे. आणि पब संस्कृती पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इतकी वाढली आहे की त्याला आळा घालणं आत्ता मस्ट म्हणजे मस्ट आहे. म्हणजे काय केलं पाहिजे असं वाटतं या सगळ्यात तुम्हाला? अल्पवयीन विद्यार्थ्यांना एंट्री बंद, आणि जेवढे 69 पब्स आत्ता पुण्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत सरकारी नोंदणीप्रमाणे, तर ह्या सगळ्या पब्सना 11 वाजेपर्यंतची लिमिट दिली पाहिजे, जी आत्ता 1:30 वाजता आहे. आणि पोलीस प्रशासनाचा आणि एक्साईज डिपार्टमेंटचा याच्यावर कडक वचक पाहिजे की रात्री ड्रंक अँड ड्राईव्हच्या नाकाबंदी लागल्या पाहिजेत, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. बिना नंबर प्लेटच्या गाड्या शहरात फिरतात कशा? महिनाभर झाली ती गाडी पुणे शहरात फिरत, मार्चमध्ये आली, महिनाभर झाला जवळजवळ. तर RTOच्या कर्मचाऱ्यांची याच्यावर कारवाई का नाही? हे सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी काहीही करू शकतो, हा संदेश यातनं जातोय जो अत्यंत चुकीचा आहे. आणि ज्यांनी नवीन तरुण पिढीच्या मनामध्ये ही गोष्ट रुजली नाही पाहिजे. पैसा आहे म्हणून तुम्ही काहीही मदमस्तपणा करू शकत नाही. जेव्हा चूक होईल तेव्हा त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? एकूण पुणेकर सातत्यानं कुठलाही विषय झाला संवेदनशील, पुणेकरांच्या संवेदना जाग्या असतात, ते व्यक्त होतात. मात्र पुण्याची संस्कृती बदलत चालली आहे, संस्कृतीचं वाटचाल विकृतीकडे चालली आहे पुण्यात. प्रथमतः माझ्या त्या दोन्ही मृत भावांना, सर्वांना, आमच्या बंधूंकडनं भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात जो काय आत्ता प्रकार झालेला हा फार निंदनीय आहे. ह्याला आपण जर समजलं की भांडवलदारांचं शहर आणि भांडवलदारांचं सरकार झालेलं आहे, ही याचं जिवंत उदाहरण आत्ता आपण सर्वजण बघत आहोत. की आत्ता जे काही ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये जो अल्पवयीन मुलगा होता त्याची जेव्हा टेस्ट करण्यात आली ॲक्सिडेंटनंतर, दॅट टाईम इट वॉज फाउंड निगेटिव्ह. पण जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला की तो खरं दारू पिताना दिसला, त्याच्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह येते. म्हणजे प्रशासन किती विकत घेतलं जाऊ शकतं आणि फक्त सत्तेचा गैरवापर कसा होऊ शकतो हे पूर्ण पुण्यानं बघितलेलं आहे. पण कुठेच ना त्या अधिकाऱ्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई करण्यात आलेली आहे, ना कुठल्या जबाबदार मंत्र्यांनी राजीनाम्याचं सत्र चालू केलेलं काहीच नाही. फक्त सगळं वेट अँड वॉच हे चाललेलं आहे. त्यांची आता एकच रणनीती आहे, मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर. तुम्हाला काय वाटतं, मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर, हेच पुढे होईल का? आणि कुठतरी जो आपला कायदा आहे अल्पवयीन मुलासंदर्भातला ज्युएनाइल ॲक्ट, याच्या म्हणजे त्या कायद्याअंतर्गत हे सगळं चालून जाईल असं वाटतंय? ॲक्च्युली सर, ह्या सगळ्या गोष्टींचे मेन मूळ हा क्लब आहे. ह्या क्लबिंगमध्ये तुम्ही बघितलं तर एक टेबलवरती लाख रुपयाची बिलं होतात. आज पुणे शहरामध्ये आमच्या बंधूंनी सांगितलं तसे जर 70 क्लब असतील तर इथं प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार होतो. या आर्थिक व्यवहाराचे प्रत्येक डिपार्टमेंटला पैसे जातात. त्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्यांचा हात इन्व्हॉल्व आहे. जर हे पैशासाठी एवढं होत असेल, आज समजा मी कोणाचा तरी ॲक्सिडेंट केला तर मला अटक केल्यानंतर पोलीस सोडतील का रात्री? पण तो ॲक्सिडेंट ज्या अगरवालनी केला त्याला रात्री घरी सोडण्यात आलं, त्याला पिझ्झा बर्गर घालण्यात आलं, त्याला एवढं रेड कार्पेट एवढी व्यवस्था केली, म्हणजे रात्री त्यांचं खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे पोलिसांचा. तर पोलिसांनी एवढं नाही का निर्दयीपणे वागणं अतिशय चुकीचं आहे. हे पुणे शहराचं संपूर्ण आज देशामध्ये नाव खराब झालं आहे पुण्याचं.
तर मला वाटतं की ह्याची सर्वांची मूळ हे पब आहे. पब बंद झाले तर आपल्या तरुणांचं भविष्य चांगलं होईल असं मला वाटतं. पब बंद झाले पाहिजे असं वाटतंय. आणखी सर तुमची एकूण या घटनेसंदर्भात तुम्ही साधारण किती वर्षापासून पुण्यात राहता? 35 ते 40 वर्षापासून होते. 35 ते 40 वर्ष आधीचं पुणे आणि आजचं पुणे काय नेमका बदल जाणवतोय तुम्हाला? भरपूर बदल झालेला आहे त्या संदर्भात. अच्छा. पण एकूण विकासाच्या नावाखाली, नोकऱ्यांच्या नावाखाली, IT कंपन्यांच्या नावाखाली पुण्याची मूळ जी संस्कृती होती ही लोप पावत चालली असं वाटत नाही? हो, लोक पाऊस चाललेली होती. एकूण काय काय सांगशील? मला फक्त एवढंच सांगायचं आहे, हे जे आत्ता जे व्यावसायिक आहेत, जे ज्यांची जी मुजोरी चालली आहे पैशांच्या जीवावरती, 2-2 मृत्यू पचवायचा प्रयत्न करतात. ते अशा व्यवसायांचे जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे या बिल्डरचं फ्लॅट असेल काय असेल, पुणेकरांनी सुसंस्कृत पुणेकरांनी ह्यांच्याकडनं व्यापार करणं बंद करावं, ह्यांच्याकडनं वस्तू घेणं, ह्यांचे फ्लॅट घेणं बंद करावं, तेव्हा हे सगळे वटणीवर येतील. अच्छा. व्यावसायिकांचे फ्लॅट घेणं वगैरे बंद करावं. सर तुम्ही एकूण जो प्रकार बघितला ह्या प्रकाराकडे कसं बघता आणि पुण्याच्या आजूबाजूच्या जमिनींना आलेले भाव आणि त्यातून होणारं हे अर्थकारण यामुळे पुण्याची संस्कृती लोप पावत चालली आहे, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे? नक्की तसं आहे. पण इथं पाहिलं तर एक वर्ग अतिशय उच्च पद्धतीचं जीवन जगताना दिसतोय, परंतु दुसऱ्या बाजूला अतिशय गरीब वर्ग पण आहे. त्या ह्या पब संस्कृती आणि ह्यातलं त्याच्याशी काही देणं घेणं माहिती नाही त्यांना हे कशा पद्धतीनं ह्या रात्रभर यांचा कार्यक्रम चालतो याच्याविषयी माहिती नाही. परंतु दुसऱ्या बाजूला काही लोकांना इकडं जगण्याचे प्रश्न निर्माण आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, खाण्याचे वांदे आहेत. पण दुसऱ्या बाजूला इथं करोडो लाखो रुपयांच्या गाड्यामध्ये फिरतात लोक उडवतात काय. पण दुसऱ्या बाजूला इकडं हे सगळं बघितल्यानंतर त्रास होतोय, खूप मानसिक त्रास होते. 2 पुणे दिसत आहेत इथे. एक अतिशय म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसा असलेला पुणे आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्याकडे दररोजचं जगण्याचं वांद आहे असं असणारं पुणे दिसतं. जगण्याचा संघर्ष असलेला पुणे आणि एकीकडे अय्याशी करणारं पुणे, अशा पद्धतीने 2 पुणे दिसतात. तुमची या घटनेसंदर्भातली प्रतिक्रिया काय आहे आणि एकूणच पुणे या शहरावरती आता काय परिणाम होतोय अशा सगळ्या संस्कृतीचा? पुणे ही विद्येचं माहेरघर म्हणून प्रथमतः ओळखण्यात येतं. पण या सगळ्या ह्याच्यात आता बघायला गेलं तर हे पबची संस्कृती ही पबचं माहेरघर म्हणून ओळखलं जाते. प्रथमतः काल झालेली घटना आहे, त्या घटनेसाठी आज कारवाईमध्ये जी तफावत दिसते त्या तफावतीमध्ये जो कोझी पबचा मालक आहे भुतडा आणि तो जो बार मॅनेजर आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण ब्लॅक पबचे जे मालक आहेत त्याच्यामध्ये मालकावर कारवाई नाही करण्यात आली. ती तफावत आहे ती कामगारांवर कारवाई करण्यात आली. त्याचा मालक सागर चोरडी आहे म्हणून त्याच्यावर कारवाईसाठी टाळाटाळ करण्यात येते का काय. पण याच्यात अजूनही बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे एवढे अस्वस्थ झालेत सध्या, तर याच्यामध्ये बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाही तेच बसत आहेत. मुख्यमंत्र्यांना एखादं उत्तर देता नाही आलं तर ते माईक ओढून घेत आहेत. पण आज पुण्याच्या सिपींना सुद्धा वाचवण्यासाठी किंवा पुण्याच्या सिपींच्या प्रति उत्तर देण्यासाठी आज देवेंद्र फडणवीसांना प्रथमतः पुण्यात धाव घ्यावी लागली आणि या सगळ्या मॅटरवर पडदा टाकायची गरज लागली किंवा या सगळ्या विषयावर बोलण्याची गरज त्यांना लागतीये. तर देवेंद्र फडणवीसांना प्रसिद्धीची हव्यास आहे का सत्तेचा हव्यास आहे हे प्रथमतः दिसला गेलं पाहिजे. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं राजकारण या विषयाचं होतंय का असा देखील आता मुद्दा उपस्थित होतोय. देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश दिले, मात्र राजकारण होतंय. राजकारण होतंय की नाही या पलीकडं मला वाटतं, आणि जरी होत असेल तरी मला वाटतं काय वाईट आहे या विषयावरती राजकारण केलेलं. आपण जर का मंदिर, मस्जिद, मच्छी, मंगळसूत्र, म्हैस असल्या विषयावरती राजकारण करत असू तर गरिबा घरची 2 पोरं मेली ह्याच्यावरती विरोधी पक्षांनी आवाज उठवला पाहिजे, सामान्य नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. राजकारणाचं भांडवल होत असेल तर ते चुकीचं आहे, पण मला वाटतं ह्याच्यावरती राजकीय नेत्यांनी व्यक्त होण्यात कुठल्याही प्रकारे चूक नाहीये. आणि मला तर वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी, इव्हन सत्ताधाऱ्यांनी सुद्धा, कारण त्यांच्याही घरामध्ये लेकरं बाळा असतील अर्थातच, त्यामुळं त्यांनी या विषयावरती एकत्र येणं अपेक्षित आहे आणि एक चांगली हेल्दी राजकीय संस्कृती दाखवणं अपेक्षित आहे. अच्छा, यासोबतही आणखी पुण्यात फक्त पब कल्चरच नाही तर पुण्यात टोळी युद्ध देखील मोठं पेटतंय आणि त्याच्या देखील अनेकदा बातम्या होत असतात. कोयता गँग, टोळी, याची टोळी त्याची टोळी, गुंटा बहाद्दर, अशा सगळ्या पद्धतीमुळं जरी ते पुण्याच्या उपनगरांचा भाग असेल आजूबाजूच्या, तरी या सगळ्या पद्धतीचा आणि या सगळ्या कारनाम्यांचा परिणाम पुण्या शहरावरती होतोय आता, कारण शहराची व्याप्ती देखील वाढत चालली आहे. नक्कीच या सगळ्याचा परिणाम पुण्याच्या संस्कृतीवर होतोय. जमिनींना भाव आले,
त्यामुळे काही लोकांकडे सेंट्रिक पैसा येत गेला. मग जिथे गरिबी वाढत गेली तिथे गुन्हेगारी वाढत गेली. जमिनींना भाव आले म्हणल्यावर त्याच्यावर ताबा आला, त्याच्या सेटलमेंट आल्या. या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये इतक्या वाढत चाललेल्या आहेत की त्याला काही लिमिट नाही आहे. ज्या लोकांना आज सोशल मीडियामुळे काही गोष्टींचं अट्रॅक्शन होतं, जसं आज पार्टी पबचा विषय चालू आहे त्याप्रमाणे सनबर्न म्हणा, तुमचं NH7 म्हणा, हे सारखे मोठे जे इव्हेंट होतात याची इतकी पब्लिसिटी केली जाते की प्रत्येक सामान्य घरच्या मुलाला, गरीब घरच्या मुलाला असं वाटतं की आम्ही तिथे जावं, आम्ही ही गोष्ट एन्जॉय करावी. म्हणजे यामुळे गुन्हेगारीकरण देखील वाढते. म्हणजे पब कल्चर हे तरुणांना गुन्हेगारीकडे ढकलण्याचं देखील एक माध्यम होतंय. नक्कीच प्रत्येकाला वाटतं की आपल्याला या शोबाजीत जावं. आज पुण्यामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी खूप मोठा ड्रग्सचा साठा सापडला. हा ड्रग्सचा साठा कन्झ्युम रस्त्यावर तो होत नाही, हा पब सारख्या ठिकाणीच होतो. आणि जी अट्रॅक्टिव्ह गोष्ट दाखवली जाते तुम्हाला, सेलिब्रिटीज येतात, हे येतात, ते येतात, मग गरीब घरचा मुलगा किंवा गरीब घरची मुलं ही गुन्हेगारीकडे वळली जातात. का तर इन्स्टंट पैसे पाहिजेत आणि आम्हाला ही सगळी गोष्टी भोगायच्या आहेत, हाऊसमौज करायची आहे. ह्यासाठी डेफिनेटली ह्याचा परिणाम आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की जमिनी, ताबा, या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चाललेल्या आहेत त्याचाही नक्कीच गुन्हेगारीवर आहे. आणि यांनी पुण्याची संस्कृती बिघडतीये. सामान्य नागरिक हा दहशतीखाली आहे. अलीकडचे पुण्याला मिळालेले जे पोलीस आयुक्त आहे अमितेश कुमार, त्यांच्या कामगिरीबद्दल, म्हणजे ते ज्यावेळी त्यांनी सुरुवातीला पुण्यात आले त्यावेळी त्यांच्या कामगिरीचा धडाका आहे असं चित्र निर्माण केलं गेलं. वाटतंय का त्यांचा वचक आहे, त्यांचा धाक आहे पुणे शहरावर? नाही, आत्ता गेल्या 3 महिन्यात ते एवढंच कळते की आम्हाला बंदूक आणि त्याच्या बुलेट प्रशासनाला सापडत नाहीत, तर रस्त्यावर चालणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर सापडतात. त्यांना भुर्जीच्या गाडीवरती कारवाई करायची आहे, त्यांना रस्त्यावरती फिरणाऱ्या हिजड्यांवर कारवाई करायची आहे, पण ह्या पैशा धनागड्यांवरती कुठलाही लगाम लावायचा नाही आहे. ही मोठी शोकांतिका आहे. आणि दुसरं म्हणजे आत्ता आमचं पुणे शहर हे ड्रग्सयुक्त झालेले आहे. आणि आम्ही हे सर्व बांधव, तुम्ही आत्ता इथं उभे दिसत आहेत, आम्ही सर्वांनी शपथ घेतलेली आहे लवकरच आम्ही ड्रग्स मुक्त पुणे शहर आम्ही करणार आहोत. मुक्त पुणे शहराचा संकल्प केला जातोय. एकूणच पुणे शहराची जी वाटचाल अलीकडे चाललेली आहे, देशभरातनं, देशाच्या बाहेरनंही तरुण मुलं या ठिकाणी शिकायला येतात. मात्र असं जर पुण्यात होत असेल तर कसं चालेल? पुण्यात असं होतं हे चुकीचं आहे. पण हे पुण्यामध्ये जे काय करतात आहे, जे काय पब मालक चालवतात आहेत, पब मालक आहेत त्याचे सगळ्याचे, हे पब मालक सगळे अमराठी आहेत, हे बाहेरचे आहेत. यांना पुण्याच्या संस्कृतीबद्दल काही घेणं देणं नाही आहे की पुण्याची संस्कृती बिघडली काय आणि त्याचं काय झालं काय, याच्याबद्दल त्यांना काय घेणं देणं नाही. हे रात्री अपरात्री पब चालू असतात. तुम्ही स्वतः मीडियाने याच्यामध्ये दखल घेतली पाहिजे. मीडियाने हा विषय जर उचलून धरला तर तो सर्वांना वरती राजकारणापर्यंत पोहोचेल, त्याच्यावर ते कारवाई करतील. तुम्ही जर सेनावती बापट रोड जो ह्या भागातला जो बघितलाच, रात्री जर 2-2, 3-3 वाजता तर मुलं मुली अक्षरशः बाहेर सिगरेट पीत बसतात. शाळेमध्ये, शाळा ज्या आहेत पुण्यामध्ये, ज्या शाळा आहेत त्या शाळापासून 500 मीटरवरती, 300 मीटरवरती सिगरेट पीत लोक, बाहेरचे जे बाहेरून जे लोक आलेले आहेत, स्टुडंट वगैरे आलेले आहेत, ते सिगरेट पीत बसतात. त्याच्यावरती पोलीस कारवाई करत नाहीत. तुम्ही अंडापुरजी किंवा जो पुण्यातला किंवा एखादा गरीब माणूस आहे तो रोजीरोटी कमवतोय, त्याच्या स्टॉलवरती ह्याच्यावरती हे कारवाई करतात. पण यांना जे ज्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, सिगरेट विकले जातात, त्या सिगरेट बरोबर तिथं ड्रग्स वगैरे पण विकले जातात. मी एक मुद्दा उपस्थित केला या ठिकाणी की ही सगळी जी व्यावसायिक लोक आहे ही पुण्याच्या बाहेरची आहे, ती मराठी नाही आहे. मात्र कुठलाही व्यक्ती जर इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध, म्हणजे पब असतील, पबचे मालक जर मराठी नसतील, शेट्टी असतील किंवा इतर कुठले असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी पब जर उभे केले जात असेल, अनधिकृत गोष्टी केल्या जात असेल, राजकीय पाठबळाशिवाय हे शक्य नाही. 100% याच्यामध्ये तुम्ही आता परवाशी बातमी पण लागली होती, एक सन्मान्य आमदार तिथं त्या चौकीमध्ये बसले, त्यांनी त्या अगरवालसाठी त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 100% ह्याच्यामध्ये सर्व राजकीय लोक पण इन्व्हॉल्ड आहेत. ह्यांचेच पैसे लागलेले, नाव दुसऱ्याचं असलं तरी यांचे पैसे पूर्ण ताकद हे देतात. पोलीस प्रशासन सगळं मॅनेज राजकीय लोकच करतात असं मला वाटतं. इतरही काही पुणेकर आहे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळा जो प्रकार आपण बघितलाय, एकूण एक जो लहान मुलगा, म्हणजे 17 वर्षाचा मुलगा आहे, तो पोर्शे कारनी 2 जणांना चिडून टाकतो आणि त्याला सुटका देखील होते, काही कारवाई होत नाही. एकूण पुणे सांस्कृतिक शहर आहे, मात्र अशा गोष्टींनी पुण्याच्या ओळखीकडे ही ओळख पुसली जाते असं वाटतंय. नक्कीच काय होतं आहे की कमी वयात हाती आलेला पैसा, यामुळे तो दाखवण्याचा, शो ऑफ करण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. तर मला वाटतं की लहान मुलांना त्यांच्या कमी वयातच पैसे देणं, हे पालकांनीही याचा विचार करावा. कमी वयात लहान मुलांना पैसे देणं याचा विचार करावा. कुठतरी अपब्रिंगिंगचा भाग आहे हा. नक्कीच आपण आपल्या पाल्याला किती रुपये देतो आणि त्या रुपयांचं तो काय करतो ह्याच्यावर पालकांचं नियंत्रण नक्कीच पाहिजे.
या सर्वावर मी सगळ्यात शेवट एक सांगीन, ज्या 2 विद्यार्थ्यांचा, ज्या 2 मुलांचा मृत्यू झाला आहे, कुठलेही प्रशासन असू दे, कुठलेही प्रशासन अधिकारी असू देत, या सगळ्यांनी तिथं आपल्या मुलांना ठेवून विचार करावा की जर उद्या इथे आपली मुलं असती आणि त्यांच्याबरोबर असं झालं असतं तर आपण शिथिल कारभार केला असता का? जर नसता केला ते इथेही करू नका. त्या गोष्टीला तुम्ही योग्य न्याय हा दिलाच पाहिजे. योग्य न्याय दिला पाहिजे. 2 जणांचा मृत्यू झाला आहे, नाहक बळी गेलेला आहे. मात्र आता कायद्यामध्ये देखील आज जी FIR होती किंवा पोलिसांनी देखील या ज्युएनाईल ॲक्टचा जो सुधारित 2015चा कायदा आहे यानुसार संज्ञान म्हणून कारवाई करण्याची परवानगी मागितली आहे. या सगळ्यामध्ये नेमकं पुणेकर संताप व्यक्त करताय. पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आणि पुणे शहराची जी सुरक्षा यंत्रणा आहे त्यासोबतच राजकीय व्यवस्था आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्या माध्यमातून या विषयाची गंभीर दखल घेतली जाईल इतकीच अपेक्षा करूया. आणि पुणे शहराची जे विद्येचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जातं, यासोबतच गणपतीच्या 5 प्रमुख मानाच्या मिरवणुकीसाठी पुणे शहर ओळखलं जातं, यासोबतच एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहर हे ओळखलं जातं. ही ओळख येत्या काळात टिकवणं हे सगळ्यात मोठं आव्हान या सगळ्या यंत्रणांकडे आणि त्यासोबतच पुणेकरांसमोर देखील असणार आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह मी अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, पुणे.